ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा दिवस महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांसाठी गावखेड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे। आज निकाल लागणार आहे आणि राज्यात आज सगळ्यांना वेध लागलेत ते नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांचे। राज्यामध्ये आज 286 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। 2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं, मात्र 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार त्यांच्यासाठी 20 डिसेंबरला म्हणजे काल मतदान पार पडलं। आता आज सर्व ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 42 नगरपंचायतींपैकी अनगर आणि दोंडाईचा इथं नगरपंचायतींमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपनं बिनविरोध जिंकलेल्या आहेत। त्याशिवाय जामनेर, अनगर आणि दोंडाईचा इथेही भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। त्यामुळे आज 285 नगराध्यक्ष पदांचाही निकाल लागणार आहे। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। एरवी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राज्यात चित्र असतं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अनेक भागामध्ये चित्रविचित्र अनपेक्षित युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या। यानंतर बुलेटिनमध्ये आपण जाणार आहोत अक्षय भाटकरकडे। अंबरनाथमधून अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, खरं तर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या त्यापैकी सगळ्यात मोठा वाद अंबरनाथमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। अगदी कालच्याही मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाला होता, म्हणजे बोगस मतदार आणण्याचाही आरोप झालेला होता। अंबरनाथमध्ये कुणाचं पारडं जड आहे? शिवसेना विरुद्ध भाजपच्या या लढाईमध्ये कोण वरचढ ठरू शकतं? माधवी, इथे कुणाचं पारडं जड आहे असं आपण बोलू शकत नाही, कारण की ते प्रत्येक पक्षाने अगदी जीव की प्राण ओतला होता या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि त्यामध्ये देखील शिवसेना आणि भाजप हे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी तर प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली होती। त्यामुळे दोन्ही पारडी जड आहेत आणि विरोधी पक्षांचं देखील पारडं या ठिकाणी जड आहे। मात्र खरी लढत जी आहे ती भाजप विरुद्ध शिवसेना अशीच या ठिकाणी बघायला मिळालेली होती आणि काल देखील आपण पाहिला तर याच गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये इथे राडा झाला व शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। 200 बोगस मतदार आणल्याचा आरोप देखील काँग्रेस आणि भाजपने केला होता, तो देखील शिवसेनेवरच केला होता। त्यामुळे या ठिकाणी भयमुक्त अंबरनाथ असा प्रचार भाजपने केला होता, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून अंबरनाथ हे शिवसेनेचे अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला होता। त्यामुळे इथे उभ्या नगराध्यक्षपदासाठी जे मनीषा वाळेकर विरोधात तेजश्री करंजुले हा सगळ्यात मोठा या ठिकाणी जो लढत जी आहे ही सगळ्यात मोठी लढत मानली जाते आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या देखील ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचं देखील मोठं वजन या ठिकाणी मानलं जातं। मात्र काल संपूर्ण दिवसभरात ज्या ज्या घडामोडी घडल्या, जो गोंधळ, जे राडे बघायला मिळाले, त्यानंतर आज ज्यावेळी 10 वाजता मतदानाच्या मोजणीला सुरुवात होईल त्याच्यानंतर देखील 11 ते 11:30 वाजेपर्यंत कल जो आहे तो स्पष्ट होणार आहे। मात्र त्यानंतर देखील या ठिकाणी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे, म्हणूनच इथे प्रचंड बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काल दिवसभरात 54.50% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। मात्र हे मतदान जे आहे ते गेल्या वर्षी जे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा 10% जास्त आहे। त्यामुळे त्यावेळेचा जो निकाल होता त्याच्यापेक्षा विरुद्ध किंवा वेगळा निकाल आता नगर परिषदेच्या निवडणुकीला लागू शकतो अशी शक्यता या ठिकाणी आहे। पण अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या ठिकाणी काहीही करून आपला नगराध्यक्ष आणि काहीही करून या ठिकाणची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांनी 3 सभा या ठिकाणी घेतल्या होत्या। श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी संपूर्ण जोर लावला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी आले होते, त्यांची देखील सभा या ठिकाणी मोठ्या उत्साहात झाली होती, त्यांना देखील प्रचंड प्रतिसाद होता। आता बघावं लागेल नेमकं की आज काल झालेल्या संपूर्ण 54% निवडणुकीमध्ये मतदानामध्ये आज हे मतदान कोणाच्या बाजूने झालं आणि याच नगर परिषदेवर कोणाचा नगराध्यक्ष बसतो हे बघणं आजच्या 11 ते 11:30 पर्यंतच्या या मतमोजणीमध्ये दिसून येणार आहे, स्पष्ट होणार आहे। नक्कीच अवघ्या राज्याचं लक्ष अंबरनाथ मधल्या नगर